मित्रांनो, आपल्या किडनीमधल्या नेफ्रॉनच्या माध्यमातून जे काही युरिनचं फॉर्मेशन होत असतं तर हे प्रामुख्यानं 4 स्टेप्सच्या माध्यमातून कंप्लीट होत असतं। तर हे 4 स्टेप्स जे आहेत तर ह्या सिक्वेन्सनं आपल्याला जर लक्षात ठेवायचे असतील तर अगदी एका वाक्याच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकतो। वाक्य असं आहे की फिर से यूरिन फॉर्मेशन। यूरिन फॉर्मेशन म्हणजेच काय बरं, तर मूत्रनिर्मिती। इथं FI म्हणजे काय, तर फिल्ट्रेशन, जे कुठे होत असतं बरं, तर ग्लोमेरुलस नावाच्या नेफ्रॉनच्या पार्टमध्ये। त्याच्यानंतर R म्हणजे काय, तर रिॲब्झॉर्प्शन म्हणजेच पुनःशोषण। तर मित्रांनो, हा जो टप्पा आहे तर हा प्रामुख्यानं PCT आणि लूप ऑफ हेनलेच्या भागामध्ये होत असतो। त्याच्यानंतर सिक्रिशन जे काही आहे, यस म्हणजे सिक्रिशन, तर हे DCT मध्ये होत असतं। आणि शेवटचं जे काही E आहे तर E म्हणजे एक्सक्रिशन, ज्याद्वारे युरिन हे शरीराबाहेर टाकलं जातं। म्हणजे अगदी या एका शब्दाच्या माध्यमातून, फिरसेच्या माध्यमातून आपण या 4ही स्टेजेस ज्या आहेत तर या क्रमानं लक्षात ठेवू शकतो। धन्यवाद।